हॅलो, नमस्कार. मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयं स्वराज मॉम. आजचा ब्लॉग हा आपल्या संक्रांतीचा आहे. मला माहिती खूप लेट झालेला आहे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचायला, पण ह्या ब्लॉगसाठी मी बऱ्यापैकी मेहनत घेतलेली होती, म्हणून तो तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं होतं. काही कारणास्तव तो थोडा लेट झालेला आहे, थोडा म्हणजे बराच लेट झालेला आहे, पण काही हरकत नाही. चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. संक्रांती असल्यामुळे आज पुरणपोळीचा बेत होता. तसं बघायला गेलं आमच्याकडे कोणताही सण असो त्या सणाला पुरणपोळीचंच जेवण हे केलं जातं. पुरणपोळीचं जेवण म्हटलं ना तर त्याला वेळ आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टी भरपूर लागतात, आणि त्यातल्या त्यात एकटं जणांनी करायचं म्हटलं तर मग विचारूच नका. मग तो स्वयंपाक 10 जणांचा असो किंवा 2 जणांचा असो, त्याला वेळ सारखाच लागणार आहे. म्हणून ॲट ए टाईम 2-2, 3-3 काम करण्याचा माझा प्रयत्न चालू होता. सकाळी सगळ्यात पहिले मस्त असं पुरण शिजवून घेतलं होतं. कसं आहे, पुरण आपलं व्यवस्थित झालं म्हणजे पुरणपोळ्यासुद्धा टम्म फुगतात आणि वेळ कमी लागतो. म्हणून सगळ्यात पहिले ते अवघड काम मी आधी करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मस्त असं एका साईडला सारची तयारी केली होती. आता बऱ्याच ठिकाणी याला कटाची आमटीसुद्धा म्हटली जाते, पण पद्धत ही सेमच असते जवळजवळ. अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी केलं जातं. आजची माझी कटाची आमटी ही झणझणीत केली होती. कसं आहे, बऱ्याच वेळा मुलांच्या दृष्टीने थोडी फिकट केली जाते, पण कधीमधी थोडी झणझणीत पण पाहिजे, म्हणून मग आजची कटाची आमटी ही माझी झणझणीत मी केली होती. आता इथे तुम्हाला त्याचा कलर दिसत नाही, पण जोपर्यंत ती छान उकळत नाही ना तोपर्यंत तिला कलर येणार नाही, म्हणून मी तिला 15-20 मिनटासाठी सिम गॅसवर छान उकळायला ठेवली होती. पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. एवढ्या सणांमध्ये संक्रांतीचा सण म्हटलं ना तर खरंच खूप धावपळीचा सण असतो हा, कारण की सकाळच्या पुरणपोळ्या, दुपारी मस्त आपल्याला पण पतंगचा एन्जॉयमेंट करायचा असतो, परत तिळाचे लाडू, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ना मी अर्ध्या गोष्टी ह्या कालच करून घेतल्या होत्या आणि तो व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला होता. आता इथे बघा पुरण छान झालेलं होतं, त्याच्यामुळे पोळीसुद्धा मस्त टम्म फुगत होती आणि करायला पण जास्त वेळ लागत नव्हता, म्हणजे पटापट आपल्या पोळ्या ह्या रेडी होऊन जातात. म्हणून कधीही पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना तर पुरण एकदम परफेक्ट केलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या ह्या झटकेपट होतात आणि छान मस्त अशा टम्म फुगतात आणि मस्त अशा मऊसूत या रेडी होतात. म्हणून कधी पण काळजी घ्या, आपलं पुरण एकदम परफेक्ट करा. मला माहिती पुरणाला थोडा वेळ लागतो, पण एकदा जर आपलं पुरण व्यवस्थित झालं ना तर पोळ्या आपल्या अशा पटापट रेडी होतात. आता बघता बघता माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता, आणि ह्या स्वयंपाकाच्या वेळेस ना खूप असे भांडे निघतात. कितीही प्रयत्न केला ना आपण तरी ते भांडे निघतच असतात. छान मस्तपैकी सगळं आवरून घेतलं होतं, आणि तुम्हाला दिसतच असेल मी किती पटापट पोळ्या लाटत होती. हो, एवढा स्पीड माझा होताच, कारण की माझं पुरण व्यवस्थित झालेलं होतं, त्यामुळे मला बाकीचा कोणताच प्रॉब्लेम आलेला नव्हता. छान पोळ्यासुद्धा फुगत होत्या. पुरणपोळीसाठी लागणारं पुरण आणि कणिक व्यवस्थित मोडलेलं असलं ना तर पोळ्यांना कोणताच प्रॉब्लेम येत नाही. जसं आपण नॉर्मल आपल्या चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे ह्या पोळ्यासुद्धा लाटून होतात. तुम्हाला दिसतच असेल, आता मी पोळी लाटायला घेतली तर ती एकदा दोनदासुद्धा उचलायची गरज पडली नाही. फक्त पीठ लावायचं आणि लाटणं फिरवत राहायचं तर पोळीसुद्धा आपली ॲटोमॅटिक फिरत असते. आणि संक्रांतीचा सण म्हणाल ना तर मला खूप आवडतं. संक्रांतीच्या सणाला ना मी शक्यतो लवकरच स्वयंपाक करायचा प्रयत्न करते, कारण की सकाळपासून सगळेजण मस्त गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेत असतं आणि आपण ह्या स्वयंपाकात अडकलेलो असतो. म्हणजे हा स्वयंपाक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण तरी फ्री होत नाही. म्हणून एकदा सकाळी लवकर उठून तो झटकेपट आवरून घेतला की मग आपण सुद्धा मोकळं होतो एन्जॉय करायला. आता या स्वयंपाकासाठी लागणारे भांडे म्हणाल ना तर तुम्हाला पण माहिती असे खूप प्रचंड प्रमाणात पडत असतात. मी तर इथं बराच प्रयत्न केला होता की किती आपले भांडे कमी निघतील, पण तरीही भांडे हे निघतातच. ते आपण वेळोवेळी क्लीन करत गेलो म्हणजे शेवटी आपल्याला एवढा लोड येत नाही. आता बघतच असाल माझ्या बऱ्यापैकी पोळ्या छान टम्म फुगत होत्या. तूप लावल्यानंतर त्या छान मऊसूतसुद्धा रेडी झाल्या होत्या. त्यामुळे माझ्या घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते. आणि आवडीने खाणारे असले ना मग करायलासुद्धा आपल्याला जास्त आनंद वाटतो आणि आपण उत्साहात त्या गोष्टी करत असतो.
बघता बघता सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. म्हणजे इथे सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या होत्या आणि ही होता आमचा सार म्हणजेच कटाची आमटी. सुरुवातीला कलर कसा होता आणि उकळून झाल्यानंतर कलर असा मस्त छान येतो आणि तरंगसुद्धा येते. आणि पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी खीर केलेली होती. सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य दाखवले होते. त्यानंतर जेवणं वगैरे करून सगळं आवरून घेतलं होतं. मग नंतरून गेले ते 1:30-2 वाजेच्या दरम्यान टेरेसवर. आता कसं असतं, प्रत्येक सणाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं, त्याचा आनंद आपण घेतलाच पाहिजे. म्हणून मग मस्त असं पतंग जरी उडवता येत नव्हती तरी दुसऱ्याकडनं उडवून घेतलं आणि थोडाफार का होईना त्याचा आनंद मी घेत असते दरवर्षीप्रमाणे. यावर्षीसुद्धा घेतला. मग थोड्या वेळाने खाली आले कारण की मी माझी तिळाचे लाडू बाकी होते. म्हणून मग छान असं तीळ काढून घेतलं होतं. आदल्या दिवशी छान स्वच्छ धुवून ठेवलेली होती, वाळलेली नव्हती, म्हणून ते काम माझ्यावर आज आलेलं होतं. छान ते भाजून वगैरे त्याचेसुद्धा लाडू वाळून घेतले होते. अशा प्रकारे माझा संक्रांतीचा सण हा सेलिब्रेट झाला होता. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.